काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, विरोधकांना बोलायची संधी मिळते का त्या ठिकाणी, आणि विशेष करून जे गावचे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी आपले मुद्दे मांडायची संधी अर्थसंकल्प अधिवेशनात मिळाली आहे? बघा, जेव्हापासून अधिवेशन सुरू आहे, मला 26 पासून, आज 1 तारीख आहे, आम्ही वारंवार आपले मतदारसंघाचे प्रश्न असेल किंवा जेही प्रश्न असेल, कुठं करप्शन झाले सर, त्याबद्दल बोलायचं आम्ही अध्यक्षांना चिठ्ठी देतो, पण आमचा नंबर आला की मग कट करून घेतात आणि आज मंत्र्याचा रिप्लाय सुरू करतात। आजही पण तसंच झाला। हे बघा, एक मागच्या आपला नागपूर अधिवेशनमध्ये माझा LAQ होता, शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगचा होता, पुसदचा मॅटर आहे, माझा LAQ लागला आणि तेही रात्री 8ला, आणि 8 वाजता मंत्री नाही म्हणून अध्यक्ष मंत्री नाही, आम्ही रिप्लाय करू शकत नाही। तिथं तिन्ही 2 मुख्यमंत्री 1 मंत्री असताना मी म्हणलो की हे 3 इंजन आहे, त्याला नाही मला आमच्याकडे काय ब्रीफ नाही, आम्ही करणार। मग अध्यक्षाने मला ठीक आहे, पुढच्या महिन्यात मी मीटिंग लावतो। पुढच्या महिन्यात आतापर्यंत एक प्रकारची मीटिंग झाली, आजही बोलण्याचा मी प्रयत्न करू। एक इम्पॉर्टंट कसं आहे, शेषराव पाटील जिनिंग प्रेस हा पुसदला बसस्टँडजवळ 10 एकर आहे, आणि त्याने जे टेंडर काढला ते दैनिक भास्करचा आहे 19/5/2022ला। आता दैनिक भास्करचा ओरिजिनल जो निघतो त्याचा काही संबंध नाही आहे, पण त्यांनी काय केलं, काय त्यांनी डुप्लिकेटला असेल किंवा 4-5 त्यांनी असंच पान काढले असेल की जाहिरातसाठी, जे काही लोकांना माहिती आहे। हे बघा, एक 400 ते 500 कोटीची जमीन आहे, पण त्याने फक्त 35 कोटीमध्ये त्याचा लिलाव घेतला आहे। आर्थिक शाखेचा गुन्हा नोंद होऊ शकतो, ज्याची चौकशी टीम वारंवार आम्ही मुख्यमंत्रीकडे तक्रार केली, उपमुख्यमंत्रीकडे केली, सेक्रेटरीकडे केली, पणन संचालक, पण कोणीही काही करत नाही, कारण सर्वांना चिरीमिरी भेटलेलं आहे। त्यासाठी आज मला बोलू दिले नाही, मला दडपण आणलं आणि माझ्या अध्यक्षाकडून मला बोलू दिलं नाही। हे फार मोठा रॅकेट आहे। 1-2-4-8-10 दिवसानंतर सखोल कोणाला किती मलिदा भेटला, या सखोल मी चौकशी करून तुम्हाला बोलणार आहे। नक्कीच, पण तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात म्हणून केवळ तुमची लक्षवेधी ऐकून घेतली जात नाही असा आरोप आहे थेट तुमचा? हो, आम्ही बघा, आता परवा कृषी खात्यावर मला बोलायचे, पार्टीने माझं नाव दिलं, औचित्यवर बोलायचं, मी नाव देतो, कोणत्याही विषयावर आम्ही नाव देतो, अध्यक्षाला लिस्टमध्ये आमची नाही, पण आम्हाला बोलू देत नाही। त्यांना मालूम की गोरंट्याल काहीतरी जास्त काढतोय, काहीतरी आमचे लफडे काढतो, आमचे कपडे काढतो, म्हणून ते मला बोलू देत नाही। ते जे पीठासीनवर जे बसतात ना, ते त्याला सूचनाच असते की गोरंट्याला बोलू द्यायचं नाही। आजही पण बोलू दिलं नाही मी। आता आज हे जे यांचं भांडण झाले, भुसे आणि ते थोरवेसे, ते दादा भुसे हाऊसमध्ये म्हणतात CCTV कॅमेरा तुम्ही चेक करा। मी उठलो, अरे मला तुम्ही न्यूज चॅनलवर थोरवून सांगितलं की मला मोठ्या आव्हानात बोललो, माझ्या अंगावर आलं, तुम्ही चॅनलशी विचारून घ्या ना, पण मला बोलू दिले नाही आणि ऑफ द रेकॉर्ड केलं। याचा गोरंट्याल जे बोलते ते पटलावर ठेवायचं, मीन्स येऊ द्यायचं नाही, ऑफ द रेकॉर्ड करून पण ठेवून आता बोलू देत नाही आम्हाला। आधी ते शेषराव पाटीलबद्दल बोलायचं, काय कुठं बोलू दिलं नाही आम्हाला। हा एक प्रकारचा अन्याय आहे विरोधकांवर, आणि अन्याय आहे, आणि यांचे भांडे फुटू नये, यांचे लफडे बाहेर येऊ नये म्हणून हे लोक करतात। पण या विरोधात तुम्ही सुद्धा आवाज उठवणार? आता हे बघा, हे सभागृहामध्ये नाही बोलू दिलं तर आमच्याकडे प्रेस माध्यम आहे, घेऊ, पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्यांचे भांडे फोडणार आहे। तर कैलास गोरंट्याल पत्रकार परिषद घेणार आहेत, आणि कैलास गोरंट्याल बोलतात, कपडे फाडतात, उघडं पाडतात, म्हणून त्यांचा आवाज दाबला जातो असा थेट त्यांचा आरोप आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।